वळूया पुढील बातमीकडे। राजकारणात काहीही योगायोगानं होत नसतं असं म्हटलं जातंय। आजच्या सर्वात मोठ्या राजकीय बातमीला हे लागू होतंय। ते म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला या इन्स्टिट्यूटसाठी सरकारकडून जे अनुदान दिलं जातं त्याचा योग्यरित्या विनियोग होतोय का याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। पण यावरून आता राजकारण तापू लागलेलं आहे। एकीकडे या संदर्भात रोहित पवार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। आधी ठाण्याकडे भाजपाचं लक्ष होतं आणि आता बारामतीकडे त्यांचं लक्ष गेलेलं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। निधीची चौकशी लावण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक विश्लेषण समजून घेऊयात। आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकरजी जोडलेले आहेत। माइंडकरजी, रोहित पवार यांच्या प्रतिक्रियेपासूनच सुरुवात करूया। त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की भाजपानं आधी ठाण्याकडे लक्ष दिलं होतं, आता बारामतीकडे लक्ष दिलेलं आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ताकद आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपामध्ये कमी करण्यासाठी हे भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत। एक तर एक व्हिंडिक्टिव्ह पॉलिटिक्स होतं आहे असं मला वाटतं। म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार इथपर्यंत, कारण ठाण्याचा आणि ठाण्यावर लक्ष होतं स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत, ठीक आहे। पण त्याचा एकदम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे जी फार मोठी, आणि वसंतदादा हे सहकार क्षेत्रातलं एवढं मोठं नाव, तर त्यांना एक प्रकारे हे टार्गेट करणं हा सरळ सरळ व्हिंडिक्टिव्ह पॉलिटिक्स आहे। आणि मी याचा संबंध थोडासा, म्हणजे भलेही रोहित पवार या बाबतीत आता बोललेले असतील तरी विशाल पाटील, वसंतदादांचे नातू, हे अजूनही काँग्रेस समर्थित अपक्ष आहेत। मध्यंतरी बातमी आलेली होती की ते भाजपमध्ये जातात की काय, भाजपला सपोर्ट घेऊन मंत्रीपद घेतात की काय। हा एक प्रकारे विशाल पाटलांच्यावर दबाव तर नाही आहे, ही सुद्धा शंका येते। याचं कारण एक प्रकारे सर्व ठिकाणी ही वस्तुस्थिती, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर हा भाजप सरकारने अनेक ठिकाणी आपल्याकडे वळवून घेण्याकरता केलेला आहे। याच प्रयत्नांनी विशाल पाटलांना आपल्याकडे घेऊन त्यांनाही मंत्रीपद देण्याचा हा प्रयत्न तर नाही आहे अशी शंका येते। आणि त्याचबरोबर एक वस्तुस्थिती आहे की एकूणच राष्ट्रवादीचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधला असलेला दबदबा हा कमी करण्याकरता, म्हणजे नॅचरली जे रोहित पवारांनी म्हटलेलं आहे की रोहित पवार, अजित पवार, शरद पवार यांचा जो काही तिथे जो दबदबा आहे वसंतदादा, तर तो सुद्धा कमी करण्याकरता। आणि ही फॅक्ट आहे की देवेंद्र फडणवीसांनी अगदी सत्तेवर आल्यापासून 2014 पासून सिस्टमॅटिकली एक तर जुन्या साखर कारखानदार घराण्यातल्या लोकांना एक तर भाजपमध्ये घेणं किंवा त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना संपवणं हा प्रकार सुरू केलेला आहे। मला असं वाटतं आता या दोन्ही गोष्टी एकत्र सुरू आहे। एक प्रकारे विशाल पाटलांना सांगितलं जात आहे तुम्ही जॉईन व्हा, आणि त्याचबरोबर त्यांना चौकशीला सुद्धा तोंड द्यावं लागत आहे। बरं, माइंडकरजी खूप खूप धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल।